नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे। जवळजवळ आनंदाची बातमीच समोर आलेलं आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाही। तर पहा नक्की काय आहे महत्त्वाचे अपडेट। तत्पूर्वी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार। का बंद होणार, नेमकी यामागचा कारण काय आहे, त्याचबरोबर जी आनंदाची बातमी आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर पहा, एकनाथ शिंदेकडून आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। ही KYC देखील महत्त्वाची आहे, यामध्ये आता सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्याची जी मुदत आहे ते आता लवकरच संपणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केले नाही त्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्यायची आहे। KYC कशी करायची संपूर्ण अपडेट, संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। KYC कशी प्रकारे करायची आहे, मोबाईलवरून कशी प्रकारे तुम्ही KYC करणार आहे त्याची संपूर्ण अपडेट, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहू शकता। तर चला, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात आहे। आपण जवळजवळ संपूर्ण नेटवरती विविध सोशल मीडियावरती पाहत आहेत की लाडकी बहीण योजना ही राज्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आता ही देखील योजना बंद केली जाणार आहे, यावरती अधिक भाष्य देखील होत आहे। परंतु ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी सांगितलं आहे, मोठा खुलासा केलेला आहे। याबाबत काय सांगितलं आहे पाहूयात संपूर्ण अपडेट। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, हे आपल्याला माहितीच आहे। परंतु या आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच डेबिट मार्फत त्यांना दिले जाते। या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्याची आणि लाभ घेतल्याचे समोर आलेले होते। हे देखील आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे की अवैधरित्या ज्या लाडक्या बहिणींची जी योजना होती 1500 रुपयाचा लाभ घ्यायचा, त्यामध्ये अनेक पुरुषांनी देखील अवैधप्रमाणे लाभ घेतलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी KYC आता बंधनकारक केलेली होती। परंतु यासाठी 2 महिन्यांचा देखील अवधी देण्यात आलेला होता, 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता। परंतु आता 2 महिन्याचे अवघी 4 ते 5 दिवस उरलेले आहेत, म्हणजेच देण्यात आलेले आहेत। त्यामधील ते आता 17 नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे। तर पहा, आज तारीख आहे 13 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबरपर्यंत 13 नोव्हेंबर आणि तुम्हाला करायचे आहे KYC 17 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे। अन्यथा तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे पुढचा, तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्यायचे आहे, अन्यथा तुमचा हप्ता आता कायमचा बंद होणार। KYC करण्याची अखेरची तारीख जवळ आलेली असली तरी ऑक्टोबरमध्ये राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याची मुदत 15 दिवसासाठी वाढवणार असल्याचे म्हटले होते। राज्यात आलेल्या पुराव्याच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता। या मुदतीमुळे ज्या महिला अद्याप KYC करू शकल्या नाहीत त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ही KYC करून घ्यायची आहे, वेळ मिळालेला आहे तेव्हा। तर पहा, KYCसाठी तुम्हाला 15 दिवसाचा अवधी, 15 दिवसाचा कालावधी अजून वाढवण्यात आला आहे आणि या 15 दिवसामध्ये तुम्हाला KYC पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा तो लवकरात लवकर बंद केला जाईल। त्यामुळे KYC करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे। KYC करून घ्या। तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही आणि तुम्ही जर KYC केली असेल तर नक्कीच तुमचं नाव, तुमचा जिल्हा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आम्ही देखील KYC केले आहेत आणि तुम्हाला या महिन्याचा हप्ता मिळाला का नाही हे देखील कॉमेंट करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।